गुड इव्हनिंग फ्रेंड्स, वेलकम टू अमर सायंटिफिक सोल्युशन्स. आजच्या नवीन भागामध्ये सर्वांचं स्वागत आहे. पुस्तकांच्या पलीकडे आज आपण एक नवीन विषय घेऊन आलेलो आहे, ते म्हणजे औषधांमुळे आजार होऊ शकतात का? तर त्याचं उत्तर आहे होय. औषधं ही प्रामुख्याने कशासाठी घेतली जातात? औषधे ही प्रामुख्याने एखाद्या व्यक्तीला त्या आजारातून बरे करण्यासाठी घेतली जातात. आता आजार हे वेगवेगळ्या प्रकारचे असू शकतात. त्याच्यामध्ये आपण बघितलं की संसर्गजन्य आजार असतात, असंसर्गजन्य आजार असतात. संसर्गजन्य आजारांमध्ये बॅक्टेरिया, व्हायरस, फंगाय अशा मायक्रो ऑर्गॅनिझम्समुळे काय होऊ शकतात? आजार होऊ शकतात. आणि असंसर्गजन्य काय असतात? त्यांना आपण नॉन कम्युनिकेबल डिसीज म्हणू शकतो किंवा लाईफस्टाईल रिलेटेड डिसऑर्डर्स कुठले असू शकतात, जसे की आजकाल बदलत्या जीवनशैलीमुळे डायबिटीस होतोय, हायपरटेन्शन्स होत आहेत. त्याच्यानंतर वेगवेगळ्या इन्सेक्टिसाइड्स, पेस्टिसाइड्स फूड मटेरियल खाल्ल्यामुळे आपल्याला कॅन्सरसारख्या कंडिशन्स तयार होत आहेत. तर या बदलत्या जीवनशैलीचा किंवा या इन्व्हायरमेंटल फॅक्टरचा बदलता जो काही परिणाम आहे तो मानवी शरीरावर होत असतो आणि प्रामुख्याने माणसाला गरज भासते ती म्हणजे औषधांची. आता ही औषधं प्रमाणात जर घेतली गेली तर आपण त्याला फार्माकोलॉजीच्या भाषेमध्ये समजून घेऊ की त्याचा जो काय असणारा डोस आहे तो इफेक्टिव्ह मॅनरनं जर घेतला, एका ठराविक ड्युरेशनपर्यंत जर घेतला, तर खरोखर ती व्यक्ती त्या संसर्गजन्य असेल किंवा असंसर्गजन्य असेल त्या आजारातून पूर्णपणे बरी होऊ शकते. परंतु आतामध्ये लोकांच्यामध्ये असं दिसून आलेलं आहे की औषधांच्यामुळे लोकांना आजार होऊ शकतात. आता औषधांच्यामुळे लोकांना आजार होतात म्हणजे एक्झॅक्टली काय होतंय? तर सगळ्यात महत्त्वाची बाब आपण जर समजून घेतली तर दिली जाणारी जी काही औषधं आहेत, एकतर ती पेशंट चुकीच्या पद्धतीने घेत असेल किंवा इररॅशनल पद्धतीनं प्रिस्क्रायबरकडून औषधं दिली जातात. म्हणजे काय? औषधं जितकी आवश्यक आहे तितक्या प्रमाणात न देता अधिक प्रमाणात दिली गेली तर त्याचा मानवी शरीरावर फार मोठा दुष्परिणाम होऊ शकतो. त्याच्यानंतरचं एक रिझन आहे की ओव्हर द काउंटर्स अवेलेबल असणारे मेडिसिन्स, त्यांना आपण OTC ड्रग्ज असं म्हणतो, की आपल्या देशामध्ये असं OTCसाठी असा सेपरेट कायदा किंवा रूल्स अँड रेग्युलेशन्स आजपर्यंत ड्रग अँड कॉस्मेटिक ॲक्टमध्ये केलेली नाही आहेत. मग कोणते ड्रग्ज OTC मध्ये मोडत आहेत याची एक लिस्ट आपण पाहिली गेली तर उपलब्ध आहे. आता हे OTC मेडिसिनसाठी प्रिस्क्रिप्शन लागत नाही. पेशंट रिटेल फार्मसीला व्हिजिट करतो आणि त्याला असणारे आजार जे आहे ते आजार निदान करण्यासाठी तिथं फार्मासिस्ट असतो. त्याच्या सल्लामसलतीनं औषधं घेतली जातात किंवा पेशंट स्वतःहून काय करतो? त्या औषधांची डिमांड करतो. मग त्याच्यामध्ये ओव्हर द काउंटर असणारे मेडिसिन्स काही वेळा 2-3 टॅबलेट फॉर्ममध्ये असेल तर मागितले जातात किंवा अख्खी स्ट्रिपसुद्धा मागितली जाते आणि ती मेडिसिन्स घरी आणून ती खाल्ली जातात. आता ती खाण्याची जी काही पद्धती असतात त्यामध्ये पेशंटसुद्धा काय करू शकतो? त्याला जर त्याची नॉलेज नसेल किंवा त्यातलं जर इन्फॉर्मेशन नसेल, घेतली गेली नसेल तर त्याचे दुष्परिणाम होऊ शकतात. आता या कन्सेप्टला फार्माकोलॉजीमध्ये काय म्हणतात? तर ड्रग इंड्यूस्ड डिसीज म्हणजे औषधामुळे होणारे आजार, इॲट्रोजेनेसिटी हा एक फिनॉमिना आहे आणि जे औषधं अशा पद्धतीचे आजार निर्माण करू शकतात त्यांना इॲट्रोजेनिक असं ड्रग म्हणतात. तर सायंटिफिकली त्याला असं म्हटलं की फिजिशियन इंड्यूस्ड डिसीज. आता करिक्युलममध्ये बघितलं तर या टर्मिनॉलॉजीवर खूप मोठा फोकस केला गेलेला नाहीये. त्याचं रिझन असं आहे की याचा प्रॉपरली स्टडी होत नाहीये. तर याचा स्टडी कुठून मग जनरेट होतो? तर त्याच्यासाठी एक फार्माकोव्हिजिलन्स नावाची सिस्टम काम करते आणि ती सिस्टम रँडमली ज्यावेळी सॅम्पल्स जे असतात पेशंटमध्ये काही ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स आलेले आहेत त्याचा डेटा काय केला जातो? ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शन्स रिपोर्ट फॉर्म काही पेशंट्स, काही हेल्थकेअर प्रोफेशनल्स, काही फार्मास्युटिकल कंपनीज फिल करून काय करतात? रेग्युलेटरीला कळवतात आणि रेग्युलेटरी तो डेटा जो आहे तो डेटाच्या बेसिसवर सांगितलं जातं की हा ड्रगमुळे हे आजार होऊ शकतात. आता उदाहरणार्थ आपण जर घ्यायला गेलं तर नॉन स्टिरॉयडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग जे आहेत, उदाहरणार्थ पॅरासिटामॉल आहे, उदाहरणार्थ ॲस्प्रिन आहे, उदाहरणार्थ आपण बघितलं तर आणखीन खूप सारे आहेत, त्याच्यामध्ये डायक्लोफिनॅक आहे. तर या प्रामुख्याने कॅटेगरी ऑफ ड्रग आहेत. हे हिपॅटोटॉक्सिसिटी कॉज करू शकतात, नेफ्रोटॉक्सिसिटी कॉज करू शकतात. म्हणजे त्यांचं असं किती प्रमाण आहे ते घेतल्यामुळं काय होऊ शकतं की ही टॉक्सिसिटी होऊ शकते. तर त्याच्यासाठी सुद्धा फार्माकोलॉजीमध्ये काय केलेलं आहे? परिपूर्ण अशी माहिती दिली गेलेली आहे. आता या ॲडव्हर्स ड्रग रिॲक्शनच्या बेसिसवर सांगितलं जातं की हे ड्रग हिपॅटोटॉक्सिक आहेत, हे ड्रग नेफ्रोटॉक्सिक आहेत. मग पेशंटसाठी ही एक सिग्नल आहे का? हा एक अलार्म आहे का की स्वतःहून मेडिसिन घ्यायची आहे? हा एक सिग्नल डॉक्टरांसाठी आहे का की पेशंटला किती प्रमाणात हे नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी ड्रग द्यायचे आहेत?
फार्मासिस्टसाठी तुला सुद्धा हा एक अलार्म आहे का की कोणत्या पेशंटसाठी कोणते नॉन स्टेरॉइडल अँटी इन्फ्लेमेटरी दिले गेले पाहिजेत? तर येस, त्याचा आन्सर आपल्याला असं बघायला मिळेल की रॅशनल प्रिस्क्रायबिंग हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. आणि जर रॅशनल प्रिस्क्रायबिंग जर होत असेल तर डेफिनेटली या आजारांपासून पेशंट वाचू शकतो. अन्यथा पेशंट एका आजाराने व्यथित असतो आणि परत औषधं जी दिली जातात त्या आजाराने आणखीन आजार असे का होऊ शकतात, उद्भवू शकतात. त्याच्यामध्ये पुढे जाऊन जर पेशंट हॉस्पिटलमध्ये असेल तर त्याला हॉस्पिटल ॲक्वायर्ड इन्फेक्शन्स होऊ शकतात. पेशंट जर आउट पेशंट असेल तर त्याला दुर्दम्य जसे किडनी फेल्युअरचे आजार असतील, जसं लिव्हर फेल्युअरचे आजार असतील किंवा आणखीन असे खूप साऱ्या आजार आहेत की ते निर्माण होऊ शकतात. तर इत्थंभूत माहितीसाठी आणखीन प्रोफाऊंड नॉलेज किंवा स्किलसाठी अमर सायंटिफिक सोल्युशनचे फार्माकोलॉजी कोर्स जॉईन करा. स्पेशली मेडिकल स्टुडंट्स जे BHMS, BAMS, MBBS, MD आणि फार्माकोलॉजी MSc फार्माकोलॉजी करणारे जे विद्यार्थी किंवा प्रोफेशनल्स आहेत ते हा कोर्स जॉईन करू शकतात आणि अधिकाधिक तुम्ही तुमचं अपग्रेडेशन करू शकता. थँक्यू व्हेरी मच.